तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त बारामतीमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाला माननीय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नामविस्तार किंवा नामकरण केलेलं होतं। स्वर्गीय अजितदादा पवारांच्या निधनानंतर त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न या वैद्यकीय महाविद्यालयाला केला जातोय आणि या रुग्णालयाला नाव देण्याचा प्रयत्न केला जातोय। या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आमचा अजितदादा पवारांच्या नावाला इतर कुठल्या संस्थांना जर नामकरण होत असेल तर तिथं विरोध असायचा प्रश्नच येत नाही, पण ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे जे इथं आहे या नावामध्ये छेडछाडी करण्याचा प्रयत्न कुठल्या महाभागाच्या डोक्यातून हा पुढे आलेला आहे आणि तमाम अहिल्या भक्तांच्या अहिल्यादेवी होळकरांना फॉलो करणाऱ्या एवढा महान कार्य या देशभरामध्ये उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड कुणाला करावीशी वाटते या गोष्टींचा शोध घ्यायला आम्ही इथं आलेलो आहोत। आज आमचं इथं धरणे आंदोलन होतं। आज आम्ही इथं शासनाला एक अल्टिमेटम देत आहोत, तुम्ही आता GR जो पारित केलाय तो GR तात्काळ रद्द करा आणि जो एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमधला जो GR काढलाय त्या GR मध्ये तात्काळ दुरुस्ती करा। महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, आता मी पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की जे सर्वोपचार रुग्णालयाला नाव दिलंय असं जे काही पुढारी मंडळी जी काही मीडियाच्या माध्यमातून सांगतायत त्या सर्वोपचार रुग्णालयाला सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचंच नाव आहे। आता आम्ही तुम्हाला नेऊन तिथं दाखवतो, मग हे नाव उतरवणार का तुम्ही? हे नाव काढणार का तुम्ही? आणि मग दादांचं नाव द्यायचं, द्या ना, केविकेला नाव द्या, कृषी विज्ञान केंद्राला नाव दिलं जावं। ज्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाखो लोक त्या प्रदर्शनादरम्यान भेट देतात तिथं अजितदादा पवारांचं नाव द्या, आम्ही स्वागत करू। पण तुम्ही ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला ऑलरेडी दिलेलं आहे त्या नावामध्ये छेडछाड करून तुम्हाला अजितदादा पवारांचं नाव द्यायचंय का? मला वाटतं हे सुनेत्राताईंना सुद्धा माहित नसावं। आम्ही त्यांचीही भेट घेऊ।